दीपस्तंभ सोन्याचे उजळती वाटा सारी, कर्तृत्वाच्या ज्योतीने भारतभू सजली भारी, निष्ठा धैर्य सेवेचा अमर दिवा पेटला, स्वप्नाला दे पंख नवे अन गंध नवा पसरला, दीपस्तंभ सोन्याचे 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 सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे या कार्यक्रमातील आपल्या आजच्या भागाचे मानकरी आहेत वाशिम येथील सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अर्थात SP अनुज मिलिंद तारे. कर्तव्य, शिस्त आणि संवेदनशीलतेचा सुंदर संगम असलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी. बिट्स पिलानीमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलं. मात्र 2004च्या सुनामीनंतर समाजासाठी थेट काम करण्याची प्रेरणा मिळाली. अत्यंत शिस्तबद्ध वेळापत्रक आणि सातत्याच्या जोरावर त्यांनी 4 वेळा UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2017 मध्ये IPS म्हणून त्यांची निवड झाली. SDPO मूल आणि नंतर अतिरिक्त SP गडचिरोली म्हणून नक्षलविरोधी मोहिमेचं नेतृत्व करताना त्यांनी धाडस, नियोजन आणि टीम वर्कचं उत्तम उदाहरण घडवलं. या कार्यासाठी त्यांना शौर्य पदकासह अनेक सन्मान देण्यात आले. बालस्नेही पुरस्कारासाठी 2024 मध्ये त्यांना राज्यस्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. खेळ, अध्यात्म आणि खगोलशास्त्राची आवड जपत कर्तव्याशी निष्ठावान राहणारे IPS अनुज मिलिंद तारे यांच्या कार्याला आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे मानकरी आहेत वाशिमचे सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अनुज मिलिंद तारे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी, 4 वेळा UPSCचा अनुभव, उत्तीर्ण, वाशिमचे SP म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे. अत्यंत पारदर्शक आणि उत्तम वक्तशीर, कठोर शासन असलेले ते एक पोलीस अधिकारी म्हणून सर्वश्रुत आहेत. त्यांच्या कार्याची आणखीन एक ओळख म्हणजे पोलीस क्षेत्रातला मान उंचावणारा बालस्नेही पुरस्कार आणि उत्तम प्रशासनातला राजीव गांधी पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलंय. निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी त्यांची विशेष ओळख आहे. त्यांचा सगळा प्रवास विलक्षण आहे. मी आमंत्रित करते वाशिमचे SP अर्थात सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अनुज मिलिंद तारे यांना. सर नमस्कार. आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर. बसा. की दीपस्तंभ सोन्याचे ह्या कार्यक्रमात अत्यंत खडतर अशा, सातत्याने सतत वेळेचं नियोजन करणाऱ्या, स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवणाऱ्या अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने बोलत असते. सगळ्यांचा प्रवास हा वेगवेगळ्या वाटेवरचा पण विलक्षण असा आहे. सगळ्यांसमोरची आव्हानं वेगवेगळी आहेत, पण त्या आव्हानांना न घाबरता त्यांनी एकमार्गाने हे यश संपादन केलंय. अनुज तारे यांचा सुद्धा प्रवास असा आहे. तो नक्की कसा आहे, चला जाणून घेऊया. सर, तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली, पण मग UPSCचं स्वप्न कधी पडलं हे जाणून घ्यायचंय. पण त्याआधी तुमचं बालपण, तुमचे आई वडील याच्याबद्दल थोडक्यात ऐकायला आवडेल. नक्कीच. माझे वडील मिलिंद तारे हे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून होते आणि आई हाऊसवाईफ होती. तर बँकेत असल्यामुळे आमची दर 3 वर्षांनी विविध ठिकाणी बदल्या होत राहायच्या. त्याच्यामुळे बालपण जवळपास 4 ते 5 शहरांमध्ये झालेलं आहे आणि प्रत्येक वेळेला काही ना काही नवीन शिकायला मिळालं. भारतातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा सगळीकडे भाषा वेगवेगळ्या आहेत. हो. प्रत्येकाची राहणीमान वेगवेगळी आहे आणि त्यांची विचारशैली वेगळी आहे. म्हणजे सर्वप्रथम तर मला हेच शिकायला मिळालं की आपण जो विचार करतो तोच एक बरोबर आहे असं कुठेही लिहिलेलं नाही आहे. दॅट इज वाय आपण विविध प्रकारच्या विचारधारांना नेहमी ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यातून काय बेस्ट आहे ते आपण आत्मसात करायला पाहिजे. मला वाटतं सर्वात मोठी माझ्यासाठी एक
शिकवण राहिलेली आहे. सतत तुम्ही वेगवेगळ्या गावांमधनं राहिलात. बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी तुमचं शिक्षण झालं. तुमच्या जडणघडणीत या वेगवेगळ्या ठिकाणचं जे एक्सपोजर तुम्हाला मिळालं, त्याचा काय परिणाम झाला असं तुम्हाला वाटतं? फॉर एक्झाम्पल खूपच लहानपणी आम्ही जळगावमध्ये राहायचो. हं. त्या काळी पाण्याची खूपच जास्त किल्लत होती आम्हाला. तर सकाळी उठल्याच आई-वडील 5 वाजता, 4 वाजता उठून पाणी भरायचे. तर त्याच वेळेला एक डेफिनेटली मनामध्ये एन्व्हायर्नमेंटल अवेअरनेस आलं, की आपण पाण्याची बचत करायला पाहिजे बरोबर. किंवा इलेक्ट्रिसिटी सुद्धा त्यावेळेला दिवसातून 10-12 तास राहायची, छोटं गाव असल्यामुळे. त्यामुळे हा एक जो माझ्यामध्ये एक पर्यावरणाप्रती एक थोडीशी आस्था आहे, ती त्याच वेळेपासून निर्माण झाली. परंतु एक ड्रॉबॅक असा होता, की आपण छोट्या गावांमध्ये असतो, तेव्हा मोठ्या शहरांमध्ये गेल्यानंतर तिथले मुलं इतके हुशार असतात, की आपल्याला एक कॉम्प्लेक्स येतो, की मे बी वी आर नॉट ॲज गुड. तर त्याला सुद्धा ओव्हरकम करून आपण कशाप्रकारे स्वतःला सिद्ध करू शकतो, हं. त्या चॅलेंजेसला ओव्हरकम करायसाठी कुठली मानसिकता लागते, हे सगळं शिकायला मिळालं. तसंच माझे वडील अंबिकापूर, छत्तीसगडमध्ये पोस्टेड होते, अच्छा. जो एकेकाळी नक्षलग्रस्त भाग असायचा. हो. प्रिडॉमिनंटली ट्रायबल एरिया होता. तर तिथली गरिबी, तिथले त्रास पाहिल्यानंतर मला असं जाणवायला लागलं, की एक ग्रेटफुलनेस आला, की आई-वडिलांनी जे पण दिलं आहे ते उत्कृष्ट दिलेले आहे आणि त्याच्यामुळे आपण भाग्यवंत आहोत, की आपल्याला शिक्षण मिळतं आहे, हे सगळं मिळतं आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली या सगळ्या भरपूर गोष्टी हळू माझ्यामध्ये येत गेल्या. 2004 मध्ये त्सुनामी. त्सुनामी आला होता. हं. त्यावेळेला खूप जास्त डिस्ट्रक्शन झालं होतं सगळीकडे. हो. स्पेशली तामिळनाडू अँड ईस्टर्न कोस्ट. त्यावेळेला एका प्रसिद्ध अभिनेत्याने एक गाव दत्तक घेतलं होतं आणि त्यावेळेला एक अशी वेव्हच आली होती. हो. तर मी खूप इन्स्पायर झालो, की आपल्याला त्यावेळेला आय थिंक मी 8वीत होतो, की आपण असं काहीतरी करायला पाहिजे. तर मी माझ्या वडिलांना दाखवलं आणि म्हटलं, की मला इतका पैसा पाहिजे, की मला एक गाव दत्तक घेता यायला पाहिजे. क्या बात है! मग त्यावेळेला बाबा म्हणाले, की "पण एका गावाने काय होईल? हं. भारतामध्ये हजारो, लाखो गावं आहेत. तर तुला समजा अशा ठिकाणी जायचं असेल, जिथे तुला सर्वांनाच मदत करायची आहे, तर कलेक्टर और एस-पी और समथिंग लाइक अ डिस्ट्रिक्ट हेड, प्रशासकीय पोस्ट प्रशासकीय काहीतरी पोस्ट असली फार पाहिजे. आवश्यक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या कामातूनच लोकांना मदत करायची बरोबर. एक चान्स मिळतो." तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. मग यू-पी-एस-सीचं स्वप्न ते आधी पडलं होतं का नंतर पडलं? 2004 मध्ये 8वीत असताना मी. ओह! तेव्हापासून एक बॅक ऑफ द माइंड होतं, की आपल्याला यू-पी-एस-सी करायचं आहे. काय होतं, कसं होतं हे सगळं फारसं माहीत नव्हतं. हं. पण आपण ह्या पोस्टला गेल्यानंतर आपल्याला काहीतरी करता येईल डेफिनेटली, अशी एक मानसिकता होती. अच्छा. म्हणजे कुठेतरी कमी पाणी हे एक कारण होतंच. हो. पण त्या अभिनेत्याने घेतलेलं गाव, हो, दत्तक हो, हो. घेतलेलं गाव हे सुद्धा कुठेतरी प्रेरणा देणारं होतं. डेफिनेटली. आणि ह्यातनं तुमचं हे देशाला एक उत्तम अधिकारी मिळाला असं म्हणायला हरकत नाही. थँक यू. मी पुन्हा येणार आहे तुमच्याकडे. एक छोटासा ब्रेक घेते. बिलकुल. मंडळी कुठेही जाऊ नका. फार इंटरेस्टिंग जर्नी आहे. आपण ऐकताच आहात. बघत रहा दीपस्तंभ सोन्याचे. दीपस्तंभ सोन्याचे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत. सर आपलंही स्वागत. थँक यू. सर यू-पी-एस-सीचा अभ्यास करत असताना या सगळ्या परीक्षांमध्ये सातत्याने जो खडतर प्रवास करावा लागतो. मला वाटतं तुम्ही 4दा हो. परीक्षा दिली. त्याबद्दल सांगा ना? सो युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही भारतातली सर्वात कठीण परीक्षा म्हणून गणल्या जाते. हो. त्याची सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन. ज्याच्यातून आपण आय-ए-एस, आय-पी-एस, आय-आर-एस, आय-एफ-एस केंद्रीय आणि राज्य शासनातल्या विविध डिपार्टमेंट्समध्ये आपण सिलेक्ट होतो. तर ही एक त्याच्याबद्दल लोकांमध्ये मिथ आहे असं म्हणता येईल, की ही हं. कठीण परीक्षा आहे. हं. परंतु वास्तविक परीक्षा कठीण नाहीये. त्याच्यामध्ये अपिअर होणारे कॅन्डिडेट्स इतके जास्त आहेत, की तुमचा सिलेक्शन रेशिओ 0.01% होऊन जातो. ज्या परीक्षेत मी पास झालो आय-पी-एस त्यावेळेला जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म्स भरले होते आणि बापरे! फायनली त्याच्यातून 1000 मुलं विविध सर्व्हिसेससाठी सिलेक्ट झाले होते. 10 लाखातनं 1000. येस मॅडम. माय गॉड! आणि आता तरी सध्या आय थिंक मी असं ऐकलेलं आहे 15 लाख मुलं भरतात आणि 700-800 सिलेक्ट होतात. सो जे ऑड्स आहेत, द ऑड्स ऑफ गेटिंग सिलेक्टेड आर गेटिंग डिफिकल्ट. तर पण यासाठी असं नाही आहे की अभ्यासक्रम खूप कठीण आहे किंवा तो आपल्याला झेपणार नाही. त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे सातत्य, हं. की आपण नियमितपणे किती अभ्यास करतो, किती ग्रास्प करू शकतो आणि ते आपण आन्सर पेपरवर कसं आपण उतरवू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.
ह्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर IRS किंवा IFS न होता IPSच का व्हावंसं वाटलं? पहिलं माझा ऑप्शन होता IAS. समजा IAS नाही तर आपण IPS मध्ये जाऊ, जेणेकरून आपण ॲटलीस्ट सोसायटीच्या डेव्हलपमेंटमध्ये तरी आपला वाटा राहू शकेल. म्हणून हां. माझं सेकंड चॉईस IPS होतं. ओके. तुम्ही वाशिमचे SP म्हणून आता 2 वर्ष कार्यरत आहात. बरोबर. तिथल्या प्रशासनामध्ये कुठले मूलभूत बदल तुम्ही घडवून आणले असं तुम्हाला वाटतं? अ, वाशिम हा एक ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे. हं. भारतामध्ये नंदुरबार, वाशिम, गडचिरोली असे थोडेसे जे मागासलेले जिल्हे आहेत, त्याला केंद्र शासनाने ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. ओके. सो वाशिममध्ये पोलिसिंगच्या दृष्टिकोनातून जे प्रॉब्लेम्स होते ते सगळ्यात पहिले मी आयडेंटिफाय केले. फॉर एक्झाम्पल थोडीशी आम्ही टेक्नॉलॉजीच्या वापरमध्ये मागे होतो आणि आजकाल टेक्नॉलॉजीशिवाय आपल्याला पारदर्शकता येऊ शकत नाही. आपण लोकाभिमुख प्रशासन समजा करायचं असेल, तर सर्वप्रथम आपण स्वतःच्या अधिकारी, अंमलदार यांच्याकरिता मी ॲज अ SP किंवा ॲडमिनिस्ट्रेशन पारदर्शक होणं आवश्यक आहे. जसं समजा एखाद्या अंमलदाराने पोलीस स्टेशनमधून एखादा अर्ज पाठवला, तर तो टपाल म्हणजे ऑफलाईन हार्ड कॉपीमध्ये कुठे ना कुठे हरवून जायचा. तो सर्वप्रथम आम्ही त्यांना सर्व डिजिटाइज करायचा प्रयत्न केला, ओके. जेणेकरून प्रत्येक गोष्टीची अकाउंटेबिलिटी राहील, की मी अमुक तारखेला पाठवलं, अजूनपर्यंत माझं काम झालेलं नाही. सो सर्वप्रथम आम्ही हे केलं. सेकंडली अगेन आमचं डॉक्युमेंटेशनवर इतका भर आहे पोलीस डिपार्टमेंटचा, परंतु ते डॉक्युमेंट समजा हरवले, तर आम्ही लीगल प्रश्नांमध्ये अडकू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही आमचं सर्व जे डॉक्युमेंटेशन आहे ते डिजिटाइज करायचा प्रयत्न केला आणि जे हार्ड कॉपीज आहेत त्यांना एका व्यवस्थित SOP ओरिएंटेड प्रकारे आपण कशा स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल पोलिसांसाठी भरती ही खूप महत्त्वाची असते हो. आणि खूप अटीतटीची असते. बरोबर. त्याच्यामध्ये सुद्धा स्टेक्स खूप हाय असतात. तर ते डॉक्युमेंटेशन सुद्धा आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे. तसंच आमचे जे अधिकारी अंमलदार आहेत, त्यांना सगळ्यात मोठा एक अशी कंप्लेंट असते, की आम्हाला रिवॉर्ड्स मिळतात. आम्हाला सगळं काही होतं, पण ते आमच्या सर्व्हिस शीटला येत नाही. हो. सर्व्हिस शीट इज लाइक देअर बॅकबोन ऑफ देअर बरोबर. एंटायर त्यांचं सर्व्हिस. बायोडाटा काइंड हां, बायोडेटा. तर त्याच्यावर आम्ही भर दिला, ते पारदर्शक करायचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींमुळे ॲडमिनिस्ट्रेशन डेफिनेटली इम्प्रूव्ह झालं आणि माझं असं मत आहे, की जेव्हा पोलीस ॲडमिनिस्ट्रेशन स्ट्राँग असेल, तेव्हा सर्व अधिकारी अंमलदार कुठल्याही प्रकारचं ताणतणाव न घेता बेस्ट आपलं फील्डवर देऊ उत्तम काम शकतात. देऊ शकतात. सो याच्यासाठी मला आनंद होत आहे, की आम्हाला वाशिम जिल्ह्याला राज्यस्तरीय राजीव गांधी गतिमानता अवॉर्ड मिळालं प्रशासनासाठीचा पुरस्कार. प्रशासनासाठीच. सर, नक्षल विरोधी मोहिमेसाठी तुम्ही मला वाटतं मूल आणि गडचिरोली भागामध्ये सुद्धा खूप मोठं काम केलं. बरोबर. तर तिथली आव्हानं काय होती आणि काम केल्यानंतर कुठला भाग समाधान देणारा होता तुमच्यासाठी? माझ्या फार जवळचा प्रश्न आहे हा. कारण ॲडिशनल SP गडचिरोली, SDPO मूल नंतर प्रमोट होऊन ॲडिशनल SP गडचिरोली झालो. ते 2 वर्ष माझ्या प्रोफेशनल सर्व्हिसमधले आजपर्यंतचे सर्वात जास्त सॅटिस्फॅक्टरी होते. पण ते भीतीदायक नव्हते? नाही, कारण की आपली पोलिसिंग इतकी स्ट्राँग आहे गडचिरोलीमध्ये, की तिथले जे आमचे C60 म्हणून एक खूपच एलीट फोर्स आहे, जो सध्या भारतातल्या ग्रेहाउंड्सच्या कंपॅरिझनला आहे. सो इट इज सच अ प्रोफेशनल फोर्स, की त्यांच्यासोबत बाहेर जात असताना अशी भीती नव्हती वाटत. आपण नक्षलवाद्यांच्या फायरिंगमध्ये अडकलो, तरीसुद्धा ते आपल्याला डेफिनेटली सपोर्ट करणार, मदत करणार आणि आपल्याला ते कसंही करून बाहेर घेऊन जातील याची खात्री होती. नक्षलवाद हा मुळात जो प्रकार आहे तो डेफिनेटली चॅलेंजिंग आहे. त्याच्यामुळे गडचिरोलीतून डेव्हलपमेंट हे भरपूर दूर राहिलं होतं आजपर्यंत. तर सर्वप्रथम इतकी बेसिक गोष्ट, की आम्हाला समजा गडचिरोली शहरातून भामरागड नावाच्या ठिकाणी कॉल लावायचा असेल, तर खात्री नव्हती की फोन लागेल की नाही. इतकी बेसिक म्हणजे इंटरनेट वगैरे सर्व नंतरच्या गोष्टी आहेत. नेटवर्कचा इश्यू. सो तिथे वॉकी टॉकीवर खूप जास्त अवलंबून राहावं लागायचं. तसंच आमचे जे C60 फोर्सेस होते, ते जेव्हा डीप जंगलमध्ये जायचे, तर त्यांचं लोकेशन माहिती पडत नव्हतं. मग ती मनात एक नेहमी धाकधूक राहायची, की म्हणजे कुठे गेले. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने मागासलेलं होतं असं म्हणायचं. तंत्रज्ञानच नाही मॅडम, रोड्स सुद्धा खूप खराब होते. कारण की सर्व रोड्सवरती लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट्सचं लक्ष असतं. सिक्युरिटी फोर्सेसची काय मुवमेंट आहे, त्यांना आपण कशाप्रकारे इजा पोहोचवू शकतो, हीच त्यांची मानसिकता असते. किंवा इव्हन बेसिक जिथे पोस्टिंग आहे तिथे इलेक्ट्रिसिटी सुद्धा राहत नाही. डीप आपले जे आउटपोस्ट आहेत तिथे. या सर्वांवर मात करून नक्षलवादाला सुद्धा कमी करण्याची जी जबाबदारी होती,
ती मोस्ट चॅलेंजिंग आणि त्याला ओव्हरकम केल्यानंतर मोस्ट सॅटिस्फाईंग सुद्धा होती. इथे एक मनात प्रश्न असा येतो, की नक्षल एरियामध्ये जेव्हा काम करायला आपला मुलगा किंवा आपला नवरा जातो, तेव्हा घरातल्यांना प्रचंड प्रेशर येतं. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की अत्यंत संवेदनशील असा तो एरिया आहे. तुमच्या घरातल्यांचं त्यावेळेला कसं होतं प्रोत्साहन? इथे मी माझ्या पत्नीला डेफिनेटली क्रेडिट देईल, की तिने बिलकुल म्हटलं, की तुम्ही बिंदास जा, घ्या. आम्ही येऊ आणि तुम्हाला सपोर्ट करू. तिने मला पुष्कळदा सांगितलेलं आहे, की मी जेव्हा ऑपरेशन्सवर जायचो, त्यावेळेला त्यांना झोप येत नव्हती. कारण कॉल्स लागत नव्हते आणि कुठे आहे हे सुद्धा माहीत म्हणजे नसायचं. किती मानसिक ताण असेल. खूप जास्त भयंकर. आणि त्याच वेळेला माझ्या मुलाचा सुद्धा जन्म झाला. सो क्रेडिट गोज टू हर, की तिने दोन्ही गोष्टी खूप व्यवस्थित हँडल केल्या. ज्याच्यामुळे गडचिरोलीतून मला जे योगदान देता आलं, त्याच्यामध्ये तिचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, की आता तुम्ही मघा म्हणालात तसं, की त्या एरियात काम करण्याचं समाधान हे मला सगळ्यात जास्त मिळालंय. बिलकुल, त्याच्यात त्यांचा वाटा 50% आहे, बिलकुल. असं म्हणायला हरकत नाही. नो डाउट. आणि परत तेच, की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री. हो, हो. बिलकुल. नो डाउट, नो डाउट ॲट ऑल. पुन्हा येतेय, एक ओके. छोटासा ब्रेक घेते. मंडळी कुठेही जाऊ नका, बघत राहा दीपस्तंभ सोन्याचे. आपण गप्पा मारतो आहोत वाशिमचे SP अनुज मिलिंद तारे यांच्याशी. दीपस्तंभ सोन्याचे. सर ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलंही स्वागत आणि सर आपलंही थँक स्वागत. युजली लहान मुलांना नेहमी नीट जेव, लवकर जेव, नाही तर पोलीस काकांना सांगेन, बघ पोलीस येत आहेत, अशा पद्धतीची एक भीती कायम लहान मुलांना दाखवली जाते, किंवा पोलीस दिसला की लहान मुलंही घाबरतं. परंतु आपल्याला बालस्नेही पुरस्कार पोलीस आणि मुलं, लहान मुलं यांच्यातल्या नात्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी जे काही काम केलंय त्याच्यासाठी मिळाला. हो. तर हे खूप आनंदाचं आहे म्हणजे. थँक यू. तर हा बालस्नेही पुरस्कार नक्की कुठल्या कामासाठी मिळाला? म्हणजे मुलांसाठी कुठल्या प्रकारचं तुम्ही काम केलं, की ज्याच्यासाठी हा पुरस्कार तुम्हाला देण्यात आला? हा जो पुरस्कार आहे, हा महाराष्ट्र स्टेट ह्युमन राईट्स कमिशनकडून दिला जातो. अच्छा. हा ॲन्युअल बेसिसवर असतो. तो म्हणजे आपल्याला जे कामं अपेक्षित आहेत लहान मुलांच्या संदर्भात, फॉर एक्झाम्पल समजा 18 वर्षाखालील मुला-मुलींचं किडनॅपिंग झालं असेल किंवा मिसिंग गर्ल्स असतील, त्यांच्याबद्दलचे विविध कलमं आहेत, ॲक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये जितके सुद्धा आपल्याला कामं करता येतील ते आपण किती उत्कृष्टरित्या करतो, त्याकरिता दिलं जातं. अच्छा. तर याच्यामध्ये सर्वप्रथम तर मी आमच्या पूर्ण डिपार्टमेंटला त्याचं श्रेय देईल. कारण की जे ॲक्च्युअली काम करणारे आहेत ते आमचे पोलीस स्टेशन लेव्हल पर्यंतचे अधिकारी अंमलदार आहेत. परंतु त्यातल्या त्यात आम्ही कोर पोलिसिंगवर लक्ष दिलं. हां. असं काही फॅन्सी कामं केलेले नाहीत. फक्त समजा आपल्याकडे 50 मुलं-मुली मिसिंग आहेत, तर त्याच्यासाठी स्पेशल टीम्स बनवून त्यांचं टेक्निकल ॲनालिसिस करून, ह्युमन इंटेलिजन्स कलेक्ट करून ते कुठे असतील आणि त्यांना सुखरूप परत आणून त्यांच्या आई-वडिलांच्या सुपूर्द करणं, एवढंच आमचं फक्त ध्येय होतं आणि ते आम्ही सातत्याने करत राहिलो. ज्याच्यामुळे आम्हाला हा पुरस्कार मिळाला. सर असं म्हणतात, की पोलिसांच्या आयुष्याला काही वेळ काळ नसते. अधिकाऱ्यांच्या पण नसते. तुमच्या तर नसतेच, कारण तुम्ही वेगळ्या लेव्हलचं प्रेशर कॅरी करत असता. अशा वेळेला टाईम मॅनेजमेंट कसं करता? म्हणजे कुटुंब आणि तुमचं काम याचं मॅनेजमेंट कसं करता? डेफिनेटली इमर्जन्सी सर्व्हिसेसचं काम हे खूप जास्त हेक्टिक असतं. फॉर एक्झाम्पल इव्हन मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे फायर ब्रिगेड्स असतात, त्यांचं सुद्धा खूप जास्त काम हेवी असतं. पोलिसांचं तर 100% सगळीकडेच हेवी असतं. अशा वेळेला टाईम मॅनेजमेंट म्हणजे आपण स्वतः करता बेसिकली इट इज बॅलन्सिंग पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ. कधी-कधी आपल्याला जो काही वेळ मिळतो, तो इमिजिएटली परिवारासोबत घालवण्याचा माझा तरी प्रयत्न असतो, की समजा 1 तास आहे, आता पुढच्या मीटिंगला आहे, आपली तयारी झालेली आहे. आपण पटकन घरी जाऊन त्यांच्याशी भेटून घ्यावं किंवा बोलून घ्यावं किंवा रात्री घरी गेल्यानंतर मुलाचा अभ्यास घेऊन घ्यावा. पत्नीशी काय 2-4 गप्पा मारून घ्यावा आणि इथे सुद्धा परिवाराला क्रेडिट द्यायला पाहिजे, कारण ते सुद्धा आता समजून घेतात, समजून घेतात. की त्यांच्या अशा अपेक्षा नाही आहेत, की तुम्ही हं. वर्षातून 2 वेळा आम्हाला फिरायला कुठे ना न्या. कुठे फिरायलाच घेऊन द्यायला पाहिजे. ते आम्हाला 5 तास आहेत, जवळपास कुठेही जाऊन आलो, तरी ते आनंदात असतात आणि मुलं तर डेफिनेटली किती पण आई-वडील असतील, तरी त्यांना अजून वेळ पाहिजे असतो. पण ते सुद्धा समजून घेतात. सर तुम्हाला खगोलशास्त्राची आवड आहे. तुम्हाला अध्यात्म आवडतं मघा तुम्ही म्हणालात. येस.
अ, त्याच्यासाठी कितपत वेळ देऊ शकता मग? हे युजुअली आपल्याला रात्री पूर्ण दिवसाचे कामं संपल्यानंतर, पारिवारिक जबाबदाऱ्या पार पडल्यानंतर 1-1.5 तास पुस्तक वाचन किंवा डॉक्युमेंटरीज पाहणे, अ, याच्यातून वेळ मिळून जातो आणि 1 तास सफिशियंट आहे आपल्या कुठल्याही या प्रकारच्या हॉबीजला पुढे घेऊन जायसाठी. अध्यात्म म्हटलं तर शिकवतं आपल्याला की तुम्हीच सगळं काही आहात. हा जो आपला एक सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स असतो, एस्पेशली आमच्यासारख्या पोस्टवर बसल्यानंतर, तर ते तुम्हाला एक बॅलन्स्ड ठेवतं. ग्राउंड लेव्हलला ग्राउंड राहायला लेव्हलला. करतं. खगोलशास्त्र, ॲस्ट्रॉनॉमीमध्ये आपण जेव्हा या युनिव्हर्सच्या स्केल्स पाहतो, आपल्याला 0.1% सुद्धा माहीत नाही आहे की या ब्रह्मांडात काय सुरू असतं. अगदी. आणि त्याच्यात अर्थचं साईज बघा आणि त्याच्यामध्ये आपला साईज बघा. त्याच्यातून सुद्धा जेव्हा खूप स्ट्रेस येतो, त्यावेळेला आपण बघायचं की असं नाही आहे की आपल्याकडून काही चुकलं किंवा बरोबर झालं, तर खूप हं. काही देअर इज नॉट अ लॉट ॲट स्टेक हं. असं म्हणून आपण थोडंसं स्वतःला शांत करू शकतो. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी अध्यात्म करता? डेफिनेटली या. मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे. हं. आठवड्यातून 3 ते 4 दिवस योगासन, प्राणायाम करायचा माझा प्रयत्न असतो. जेणेकरून ओव्हरऑल फिजिकल हेल्थ तर आहेच इम्पॉर्टंट, परंतु मेंटल हेल्थ सुद्धा चांगली राहते. फार महत्वाची आहे. अनेक तरुण आता UPSC स्पर्धा परीक्षांकडे वळतायत. तुमच्या अनुभवावरून तुम्हाला त्यांना काय सल्ला द्यायला आवडेल? UPSC ही मी आधी म्हणाल्याप्रमाणे याच्यात क्वालिफाय करण्याचे ऑड्स खूप जास्त डिफिकल्ट आहेत. परंतु असं नाही आहे की तुम्ही क्वालिफाय करू शकत नाही. बट ॲट द सेम टाईम असं म्हणणे की UPSC ऑर नथिंग, हे आपण समजा असा विचार केला, तर आपण कुठेही म्हणजे त्या पूर्ण सायकलमध्ये आपण अटकून जातो. कारण की जसं मी सांगितलं, आपल्याला फक्त 1000 मुलं दिसतात जे क्वालिफाय होतात आहे. परंतु जे लाखो मुलं आहेत जे क्वालिफाय होत नाही आहे, तर वी कॅनॉट पुट ऑल आवर एग्ज इन वन बास्केट. या. त्याच्यामुळे आपण जे आता ग्रॅज्युएशन करतो आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित लक्ष देणे, की समजा 2-3 अटेम्प्ट्समध्ये नाही झालं, तर आपण ओरिजिनल करिअरकडे शिफ्ट होऊ शकतो. हं, हं. अ, किंवा विविध स्पर्धा परीक्षा आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट्सच्या, स्टेट गव्हर्नमेंट्सच्या. MPSC ही एक खूप चांगली परीक्षा आहे. इन्स्टिट्यूशन आहे. त्याच्या विविध परीक्षा असतात किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन आहे, CAPFs आहेत. यावर सुद्धा आपण लक्ष द्यायला पाहिजे आणि वी शुड बी प्रॅग्मॅटिक इनफ टू डिसाईड की आपण कधी बॅकआउट करून आता दुसरीकडे जायला पाहिजे. म्हणजे आपली मानसिक तयारी पाहिजे, की यश याच्यात जर आपल्याला नाही आलं, तर खचून न जाता दुसरा प्लॅन बी आपल्याकडे रेडी असला पाहिजे. बरोबर आहे. बरोबर ना? याच्यामध्ये एक जस्ट एक अॅनेक्डोट सांगतो, की माझं जेव्हा पहिल्यांदा परीक्षा क्लिअर झाली, त्यावेळेला एका नामवंत व्यक्तीने आम्हाला 10-12 लोकांना भेटायला बोलावलं होतं आणि हेच सांगितलं, की आज तुम्ही UPSC क्लिअर झालात, तर असं नका समजू, की तुम्ही माउंट एव्हरेस्ट गाठलेला आहे. जग जिंकलं. तुम्ही मला सांगा, लोकांच्या घरात कोणाचे फोटोज असतात म्हणे? ब्युरोक्रॅट्सचे असतात, की महात्मा गांधींचे असतात, शिवाजी महाराजांचे असतात? जे लोकनेते आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते आहेत, बरोबर. जे खरोखर लोकांसाठी काम करतात, लोकांना तेच लक्षात राहतात. तेव्हा असं नाही आहे, की आपण UPSC जग क्लिअर जिंकलं. नाही केली, तर दुसरं काहीच नाही, असं बिलकुल मनात ठेवण्याची करेक्ट, आवश्यकता नाही. करेक्ट. सर, तुमचा सगळाच प्रवास खूप प्रेरणादायी आहे. थँक यू. पण अर्थातच वेळेची मर्यादा आहे. बिलकुल. त्यामुळे आज आपण इतक्या लांबून आलात आमच्या स्टुडिओत आणि अत्यंत इन्स्पिरेशनल असा तुमचा जर्नी आमच्याबरोबर शेअर केला. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. थँक यू मॅडम. थँक यू सो मच. मंडळी, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये एक अपॉर्च्युनिटी आहे असं म्हणतात. लहान असताना आई वडील सकाळी उठून पाणी भरतायत म्हणजे कुठेतरी पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे. ते सोडवण्यासाठी मी कुठल्या तरी पदावर गेलं पाहिजे, ही प्रेरणा त्यांना मिळाली. त्याचबरोबर सुनामी हे एक संकट होतं, पण त्या संकटातनं सुद्धा संधी कशी निर्माण करता येईल याचा विचार करणारे, सातत्यानं विचार करणारं अत्यंत सकारात्मक असं हे व्यक्तिमत्व आहे. अर्थात वाशिमचे SP अनुज मिलिंद तारे. त्यांचा हा सगळा प्रवास खूपच इन्स्पिरेशनल आहे, प्रेरणादायी आहे आणि जर ठरवलं तर आपल्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचता येतं, हेच त्यांच्याशी केलेल्या गप्पांमधनं जाणवलं. नक्की बघत जा. अशाच प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचे अनुभव ऐकण्यासाठी प्रत्येक शनिवारी रात्री 8:30 वाजता, रविवारी सकाळी 8 वाजता आणि सोमवारी दुपारी 2 वाजता. कार्यक्रम अर्थातच दीपस्तंभ सोन्याचे. भेटूया पुढच्या शनिवारी ह्याच वेळेला. तोपर्यंत नमस्कार.
आहे